गेले बरेच दिवस झाले आम्ही गॅस आम्हाला भेटत नाही, त्यामुळे परत जातोय. और आमचा बरीच हालापेक्षा होते गॅसमुळे. आम्ही महाराष्ट्राला लाडक्या बहिणी गॅस भेटला नाही तर 2 दिवसात आंदोलन करणार आहे. 25 दिवस झाले. 4 आठवडे झाले गॅससाठी येतो आम्ही परत जातो. आणि पडद्यामध्ये चायनीजवाल्यांना, फूड फास्टवाल्यांना सगळ्यांना गॅस भेटतात. मग आम्हाला गॅस का नको? आम्ही काय उपाशी राहायचं का? आमच्या पोराबाला पण इथं भेटतो. गॅस चुकीचं आहे. आम्ही सकाळी 7 वाजता गाडी आले ना, किती घंटे आले? 6 घंटे झाले. 3 ड्रायव्हर गेले असे. आम्हाला तुम्ही गॅस द्या, नाही तर आम्ही आंदोलन करणार. पडक्या शहरामध्ये गॅसची समस्या एवढी जटिल झालेली आहे की 2 तालुक्या असाल, 2 तालुक्यामध्ये शहापूर आणि भिवंडी या तालुक्यामधला गाव असलेला पडगा याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम जाणून बुजून सगळे करत आहे. आणि आपल्या माझ्याकडे काही महिला आहेत. काही काय सांगाल तुम्ही? तोंडातून शब्द काढा ना. महिला ज्या महिला आहेत त्यांना घ्यायची अत्यंत गरज आहे, पण कॅमेऱ्यासमोर बोलत नाही आहे. कदाचित कुठंतरी दडपण असल्यामुळं किंवा राजकीय दडपण असेल त्यामुळे ते बोलत नाही. काही काय राजकीय दडपण आहे का तुमच्याकडे? आता पडग्या शहरामध्ये गॅसच्या बाटलाचं उपलब्ध होत नाही आहे आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आंदोलन करण्याच्या प्रयत्नामध्ये एक बाटला इथे येतो आणि नेण्यासाठी त्यांना 200 रुपये लागतात गाडी भाड्यासाठी. ताई काय सांगाल तुम्ही, किती पैसे लागतात तुम्हाला? 200 रुपये. 200 रुपये कशासाठी लागतात? गॅसच्या बाटल्यासाठी. रिक्षाचा भाडा 200 रुपये लागतो. आणि आपण आता बघू शकतो आपल्या बाजूला की कशा प्रकारे गॅसची लाईन लागलेली आहे इथे. हे बघा, ही अशी गॅसची लाईन लागलेली आहे आणि त्या बाजूला अरे थांब ना. आम्ही महाराजला गॅसचं बाटलं घेऊन पडग्याला इथे आलेले आहे. आम्हाला 2-3 हप्त्याला आम्ही परत जातो. आम्ही बुकिंग करून तुम्हाला OTP येईल